शिवराय. तर खरं तर कोर्टाच्या आदेशानंतरही जरांगे आता आझाद मैदानातच आहेत. दरम्यान त्यांच्याच भेटीसाठी आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह त्याचे शिष्टमंडळ आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे. जो अंतिम मसुदा तयार करण्यात आलेला आहे तो अंतिम मसुदा आता त्यांच्या समोर सादर केला जाईल. मनोज जरांगे यांची या मसुद्यावर आता नेमकी काय भूमिका असणार हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. डी झोन वाले शांत राहतील. तर या ठिकाणी मंत्री राधाकृष्ण विखे सर्वांनी पाटील शांतता पाळायची आहे. यांचं हे शिष्टमंडळ आता जरांगेंच्या भेटीसाठी दाखल झालेलं आहे. या चर्चेला देखील आता सुरुवात झालेली आहे. हॅलो, सर्वांनी शांतता राखायची. आवाज वाढा, आवाज. अरे हे पण आहे ना. संपूर्ण हे जे सरकारचं जे शिष्टमंडळ आहे जे या आरक्षणासाठी नेमण्यात आलेलं आहे ते शिष्टमंडळ आता या ठिकाणी दाखल झालेलं आहे. अगदी काही वेळापूर्वीच मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिलेली होती. त्यात ते म्हणाले की आमचा अंतिम मसुदा तयार आहे. जय शिवराय. कृपया शांतता राखा. या ठिकाणी बिलकुल जरांगे शांत. पाटील यांच्या समोर सादर केला जातो. सगळे शांत व्हायचं. तर या मसुद्यावर नेमकी जरांगे पाटलांची आता काय भूमिका असणार आहे शांत राहा सगळे. याकडे सर्वांच्या नजरा आहेत. या ठिकाणी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून मनोज जरांगे यांच्या समोर हा अंतिम मसुदा आता सादर केला जातोय. आजचा आंदोलनाचा हा खरं तर 5वा दिवस आहे. हायकोर्टाने खरं तर आज आदेश दिलेले होते 3 वाजेपर्यंत मुंबई खाली करण्याचे. कारवाई देखील त्या संदर्भात केली गेलेली आहे. सीएसएमटी परिसरात ही कारवाई होत आहे. परंतु डेडलाईन संपलेली असताना मनोज जरांगे अद्यापही आझाद मैदानातच आहेत. तर सरकारचं शिष्टमंडळ आता जरांगेंच्या भेटीसाठी हे दाखल झालेलं आहे. त्यांच्या समोर अंतिम मसुदा आता सादर करण्यात येतोय. यावर सकारात्मक चर्चा होईल अशी खरं तर भावना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली होती. हा मसुदाच आता त्यांच्या समोर या ठिकाणी सादर केला जातोय. मंत्री विखे पाटील असतील, माणिकराव कोकाटे असतील या ठिकाणी उपस्थित आहेत. आता मनोज जरांगे यांच्याशी त्यांची चर्चा सुरू आहे. हा अंतिम मसुदा त्यांच्या समोर सादर केला जातोय. तर या शिष्टमंडळाचे सर्व सदस्य देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मराठा आंदोलकांच्या नजरा आता या ठिकाणी लागलेल्या आहेत. हा अंतिम मसुदा सादर केल्यानंतर मनोज जरांगेंची नेमकी काय भूमिका असणार थोड्याच वेळात हे स्पष्ट होणार आहे. तर तिकडे दुसरीकडे हायकोर्टात देखील सुनावणी सुरू आहे. या सर्व घडामोडींना आता वेग आलेला आहे. सरकारचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी दाखल झालेला आहे. जो अंतिम मसुदा शिष्टमंडळाकडून तयार करण्यात आलेला आहे तोच मसुदा आता जरांगे यांना सादर केला जात आहे. तर मंत्री विखे पाटील असतील, मंत्री माणिकराव कोकाटे असतील या ठिकाणी उपस्थित आहेत. शिष्टमंडळाचे हे जे सर्व सदस्य आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आझाद मैदानातील ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय जिथे मनोज जरांगे यांचं गेल्या 5 दिवसापासून हे उपोषण सुरू आहे. त्या आझाद मैदानात मंत्री विखे पाटील, सरकारचं हे संपूर्ण शिष्टमंडळ अंतिम मसुदा घेऊन आता मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत. हा अंतिम मसुदा त्यांच्या समोर या ठिकाणी सादर केला जातोय. त्यांच्याशी ही चर्चा केली जातीये. सकारात्मक चर्चा होण्याची अपेक्षा खरं तर मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केलेली आहे. तर हा अंतिम मसुदा जे होतं ना आपण ते 15 कोटी पैसे दिले जे काही लोकांना एक आठवडा म्हणजे गुरुवार तात्काळ दिवस मग आठवड्यात देऊन टाकू. उद्या 2-3 दिवसामध्ये जी रक्कम राहिली आपण त्याचा एक 58 लाखाची रेकॉर्ड सापडला ना आणि माझी सगळ्या ग्रामपंचायती ह्या महिन्यामध्ये डिस्प्ले होऊन टाकतो. त्या नोंदीप्रमाणे जे लोक पात्र असतील
ते अर्ज करतील. मंत्री असताना 24 साली केलं आपण अंमलबजावणी सगळी झाली नाही. परत आम्ही आपण ज्या नोटीस बोर्ड प्रसिद्ध करण्याची सूचना केल्या त्यानं पुन्हा एकदा ग्रामपंचायत काढल्या नोटीस बोर्डवर आपण म्हटलं देऊन टाकू आम्ही 58 लाख रुपये देऊन आपण राज्य भरायचे आहे. मग काय शेवटी आपण जे म्हणतो तारख द्यावी किमान त्याला नियमानं 90 दिवस जास्त दिवस लागतात. पण आम्ही कुठल्यापर्यंत 90 काय शेवटी कसं आहे 3 जमासाठी लागतं. हायर एज्युकेशन, इलेक्शन आणि मला वाटतं अजून एका ठिकाणी एज्युकेशन इलेक्शन आणि मला वाटतं हे स्पर्धा परीक्षा नोकरी कुठल्या परिस्थितीत 90 डेजमध्ये गेलं पाहिजे असं आपण सांगितलं शक्ती केलेली आहे. अर्ज केल्यापासून जो आता त्रास होतो लोकांना व्हॅलिडिटीचा तर समितीचं पुनर्गठन करतो. काय दुर्दैवानं यापूर्वीच्या काळामध्ये तर व्हॅलिडिटी समितीला न्यायाधिक अधिकार दिलेले आहे. अधिकार जरा तशा पद्धतीने पुनर्रचना करून हे सगळं बदलायचं आपल्याला. पण महाराष्ट्र एकमेव राज्य आहे की ज्याला व्हॅलिडिटी समिती आहे. बाकी सगळ्या राज्यांमध्ये प्रांताला अधिकार दिलेला आहे. आपल्याकडे होते पण म्हटलं काय त्या घटनेमुळे काहीतरी सुप्रीम कोर्टामध्ये आपण लिहून दिलं आणि मग तो निर्णय झाला ते आपण बोलतो. पण 90 दिवस आपण आज घटलेले कुठल्या परिस्थिती द्यायची. पूर्वीच्या कायद्यात पण 90 दिवस तरतूद आहे. आता पण आपण 90 दिवसात ते करत नव्हते ते. आणि ते 2 विषय आपले सगळे सोयरीचे आणि मराठा आणि कुणबी एक. आणि संदीप शिंदेनं मुदतवाढ दिली आपण नाही का तपासायला सगळं मुदतवाढ मागितली दिली. आता मराठा आणि कुणबी एक याच्यासाठी शिंदे साहेबांच्या समितीनं 2 महिन्याचा वेळ घेतला आमच्याकडे. हां तुमचंच म्हणणं त्यांनी आम्हाला 2 मिनिटांमध्ये ते म्हणले की बाबा आपण मोकळा करून करून ते शब्द असला पाहिजे. कारण ते म्हणजे समितीनं सांगितलं समिती पाहिजे काय करायचं आपण कसं जाऊ. मराठा आणि कुणबी एक JR काढायचे 58 लाख नोंदीचा आधार हा जो पहिल्याच मुद्दा आहे हा जो आपण केला ना त्याच्यामध्ये मुद्दाम तो मराठा आणि कुणबी जे आहे ते एकाच्या कडीला आवाज नाही बोलवू नका. एकाच्या कडीला मला थोडासा आवाज आलेला पाहिजे ना पुन्हा सांगितलं आहे म्हणतात. कधी टाळी पण नाही वाजली पाहिजे आणि आवाज पण एकाच्या कडीला आला पाहिजे. पुन्हा म्हणता सांगितलं नाही बाबा. याच्यानंतर मला कसलाच आवाज आलेला नाही पाहिजे. ते काय असं म्हणतात बरोबर आपण म्हणतो. त्याच्यामध्ये दुर्दैवाने काय झालं की गोलंदाजीमध्ये दोन्ही गुंजनमाचं वेगळं दाखवलं झालं पाहिजे ते समजून त्या दृष्टीने आपण काय झालं म्हणूनच आपण काय केलं कोणती होणार प्रवेश लागणारच नको वेगळं काम अनेक वर्षामध्ये फक्त 2600 रुपये झाले त्या मराठवाड्यामध्ये आणि आपल्या ह्या 2 वर्षामध्ये जवळजवळ 2.5 लाख तुमच्याकडे वेग किती आहे तो फक्त वेग वाढायचा कारण कुठं आपण लोणी बुजुर्गमध्ये माणिकराव लोणी बुजुर्गमध्ये आमचे 80% विके बरोबर तर 4 विकेकडे अर्ज टाकले. आम्ही काय म्हटलं की सगळ्या विकेने नातेवाईक आहे पंजोबा आहे आजोबा आहे खाबर पंजोबा आहे आणि त्यांनी जरी ॲफिडेव्हिट जरी केलं साधं तरी आपण घ्यायला का ॲफिडेव्हिट मग याच्यामध्ये इतके हे महत्वाचं नाते चाळणी चौकशी आपण ग्रामसेवक त्यांनी खूप साधने मिळतो लवकर व्हा म्हणून त्याचा उल्लेख नाही म्हणजे तिथे सांगितलं सगळे स्वराज्य आपण कोणते सगळे विषय आपण ॲड्रेस केलेले आहेत. ते काही गेलं नाही आपण जे म्हटलं होतं ना
न्यायमूर्ती पूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण कागदपत्र 58 लाख त्याचे आपण प्रसिद्ध करतो ना ग्रामपंचायतीवर लावतो ना आपण प्रसिद्ध करायला आपल्याकडून पुण्यात ग्रामपंचायत 2 म्हणणे होते. पहिलं होतं की मराठा आणि कुणबी जो अध्यादेश निवडणुकीच्या आधारे काढता येतो. तर शिंदे साहेबांचं समितीचं म्हणणं होतं म्हणजे तुमच्या माध्यमातून उपसमितीच्या माध्यमातून आम्हाला 1 महिन्यासाठी 2 महिन्याचा वेळ आम्ही हो पण बोललो काय कांदा न्यायालयात. तर सगळं सोयरींच्या बद्दलचा विषय राहिला त्याच्याबद्दल काय हा जो मुद्दा आला तुमचा छाननी झाली नाही कारण की कुठली सगळे सोयरीच्या नाही. हरकत मारत होते छाननी झाली नाही. 8 लाख हरकती 8 लाख हरकतीमुळे तो वेळ लागू राहिला. आता 2 इथं कारण 2 वेगळे मराठा आणि कुणबी एक जो GR काढा म्हणला आम्ही 58 लाख नोंदच्या आधारे. तर शिंदे साहेबाच्या समितीचं म्हणणं आहे म्हणजे उपसमितीचं म्हणणं 6 महिने म्हणून त्या म्हटलं तर आपण 2 महिने म्हटलं. हा तर त्यांनी 1 महिन्यात म्हणलं तर आम्ही ते म्हणलं 2 महिने द्या ते पण आम्ही करतो. तर आता तो विषय 2 महिन्यासाठी आता थांबला. सगळे सोयऱ्यांचं बोललं तर तुमचं म्हणणं त्याच्यावर हरकती राहिलं काय 8 लाख हरकती आलेले आहे. 8 लाख हरकती प्रोसेस करायला जो पण काय मला हे नाही कळालं. सांगा याच्यात 25 लाख लोक 1881 ला सातारा संस्थानं दाखवलं. 25 लाख लोक 81 ला 1881 10 जरी धरले तरी 2 कोटी मराठी पश्चिम महाराष्ट्रात साधारण आज करून धरू. एका सातारा संस्थांवर पुरे बसते. काय झालं मी प्रामाणिकपणे मान्य करतो काय आपला सगळा फोकस हैदराबाद गॅजेटवर राहिला आमचा तुमचा राहिला पण आमचा राहिला ना. आम्हाला वाटतं पश्चिम महाराष्ट्र आमचा विदर्भ आमचा. आणि सांगितलं होतं की तुम्ही कायद्याच्या विहित मुदतीत तुम्ही जो अर्ज केलेला आहे तो द्या. आपला अर्ज नाही असं कुठेही नाही. आपले अर्ज वेळोवेळी गेलेत. आपला अर्ज 31 मे 2025 ला आहे. आपला अर्ज 28 जुलै 2025 ला आहे. कायदा 26 तारखेला आला त्या दिवशी स्टेटमेंट आहे. कायदा यायच्या दिवशी ही ऑर्डर झालेली आहे. असं स्टेटमेंट केल्यानंतर त्या दिवशी कोर्टाने मनोज दादांना 5 नंबर पार्टी केलं. आंतरवाली सराटी या संघटनेला तिथे पार्टी करण्यात आलं. त्याच्यानंतर वीरेंद्र पवारांना पार्टी करण्यात आलं आणि नोटीस काढण्यात आली आणि नवीन कायद्याच्या प्रमाणे तुम्ही नवीन कायद्याच्या प्रमाणे तो अर्ज करायला सांगितला. त्या पद्धतीने आपण अर्ज केला. 27 तारखेला आपला निरंतर अर्जाचा आपण सेपरेट एक अर्ज दिला आणि तिथे विनंती केली की आमरण उपोषण आहे हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही नियमानुसार. तोही अर्ज तिथे त्यांनी विचाराधीन केला. त्याच्यात कुठलंही कम्युनिकेशन आजपर्यंत त्यांनी केलेलं नाही. तिसरी गोष्ट त्याच्यानंतर आम्ही जो 28 आणि 29 तारखेला आम्हाला जी परवानगी मिळाली 29ची त्या दरम्यानसुद्धा जो प्रशासनाला आपण पोलीस प्रशासनाला अर्ज दिला 2 दिवस सुट्टी होती. तिथे नियमावली अशी आहे की तुम्हाला कोणत्याही शासकीय सुट्टीच्या दिवशी करता येणार नाही. विषय असा आहे की जो आपण 31 मेला अर्ज केलेला आहे त्या दिवशी कोणताही कायदा तसा रूल नव्हता. आपल्या डोक्यात आंदोलन एका ठिकाणी आमरण उपोषण एका ठिकाणी उलट या गोष्टीचा विचार करता जर वेगवेगळ्या ठिकाणी या गोष्टी घडल्या तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मोठा जटिल निर्माण होऊ शकत होता. आपण आम्हाला विचारू नका तुम्ही. हे तुम्हाला 15 दिवस म्हणता 1 महिन्याच्या आत महिना म्हणतो. शिंदे समिती याच मला लावा नसती दुसरं कामच करायला नको लोक दिला. तिला म्हणत सांगितलं तू एवढंच काम कर. तर सातारा संस्थान गॅजेट वाचव पाठापाठ मुली सातारा संस्थान तुम्ही अवताना जिल्हा करायला आवडतो पंतप्रतिनिधीचं अवधान पंतप्रतिनिधी तर पुण्याचा मला अंदाज येणं काय आहे पुण्यामध्ये सातारा संस्थानचं साहेब म्हटले मी पाहतो. औंधनी जवळपास 750 वर्षापूर्वीच्या लेखाजोखा ठेवल्या औंध त्याच्या मी त्या विभाग ऐकताना पुण्यात सांगतो ताबडतोब मी कारवाई करायला. आता कच्च्या सह्या जमतात घ्यायला आमच्यावरच आहे आणि पुसलिंग आहे मिटिंगचं पुसलिंग आहे. काही तुम्हाला मी अध्यक्ष आहे अध्यक्ष आहे आणि उद्या आले उद्या सांगते उद्या सही करा. आपण ते पुन्हा उद्या असं होऊ नये ते राज्यपालाचं स्वाक्षरी व्हायला पाहिजे ना. नाही का GR जो आहे ना तो GR ही मंत्रिमंडळ तुम्ही एकदा मान्य दिली याला GR मध्ये रूपांतर निघून जाईल ना. आता मंत्रिमंडळ